हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघा राज्यशास्त्र या विषयातील जो आपला सराव पेपर आहे तो आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुमच्या बऱ्याच गोष्टी या लेक्चरमध्ये कव्हर होतील. चला तर मग स्टार्ट करूया. तर बघा, संभाव्य पेपर आपण तुमच्यासमोर ठेवलेला आहे. संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद कशामध्ये करण्यात आलेली आहे? तर बघा, संविधान सभेची जी निर्मितीची तरतूद करण्यात आलेली आहे ती कॅबिनेट मिशनमध्ये करण्यात आलेली होती. कॅबिनेट मिशनलाच काय म्हटलं जाते? तर कॅबिनेट मिशनलाच त्रिमंत्री योजना म्हटलं जाते, कारण याच्यामध्ये किती मंत्र्यांचा समावेश होता? तीन व्यक्तींचा समावेश होता. 16 मे 1946 रोजी त्रिमंत्री योजना मांडण्यात आलेली होती. ओके, तर हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि याच्यानुसारच संविधान सभेची म्हणजेच घटना समितीची निर्मिती करण्याचं ठरवलेलं होतं. त्यानंतर संविधान सभेच्या 296 जागांसाठी निवडणूक झाली. बरोबर आहे. टोटल जे ठरवण्यात आलेली होती कॅबिनेट मिशननुसार सदस्य संख्या ती 389 होती. बट याच्यामध्ये संस्थानिक आहे त्यांनी भाग घेतलेला नव्हता. 93 संस्थानिक होते, त्यामुळे जी निवडणूक झाली स्टुडंट ती 296 जागांवरच झालेली होती. ओके, सो इथेही तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याविषयी अचूक विधान निवडायचं आपल्याला. काँग्रेसला 208 जागा मिळाल्या डेफिनेटली. त्यानंतर मुस्लिम लीगला 73 जागा मिळाल्या, हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर आणखी जर याचं डिवायडेशन करतो म्हटलं तर 7 पक्षांना एक जागा मिळाली. ओके, 7 पक्षांना किती जागा मिळाल्या? एक जागा. असे पक्ष किती होते? तर ते 7 होते. आणि अपक्ष किती होते? 8. म्हणजे इतर आपण 15 म्हणू शकतो. 15 कसे? तर बघा, 7 पक्षामध्ये एक जागा आणि अपक्ष 8, तर अशा 15 इतर जागा होत्या. म्हणजे आपण जर कॅल्क्युलेशन करायला गेलो तो 208 + 73 + 15, तर हे बघा 5 आणि 3 8, 8 आणि 8 16शी 6, हातचाला 1 बघा, 7 आणि 2 9 आणि 296. तर या पद्धतीनं हे मतांचं डिवायडेशन होतं, तर हे लक्षात घ्या. आणि संविधान सभेची निवड हे प्रत्यक्षरित्या करण्यात आलं किंवा प्रत्यक्ष, हा प्रश्न बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, संविधान सभेची निवड ही अप्रत्यक्षरित्या करण्यात आलेली होती, त्यामुळे तिन्ही जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. सो एक कीवर्ड आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा, 3 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो? संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला मुंबई इथं करण्यात आली. चुकीचं आहे, तर दिल्ली. हे बघा, आपण इथे लिहून ठेवलेलं आहे दिल्लीतील सेंट्रल हॉलमध्ये ते घेण्यात आली होती. आणि या सभेला मुस्लिम लीग हजर नव्हती. बरोबर आहे. एक मिनटं बघा, हजर नव्हती म्हणजे हे विधान कसं आहे? बरोबर आहे. ठीक आहे, कारण पहिल्याच परिषदेला ते गैरहजर होती. आणि या बैठकीचे अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा हे होते. बरोबर आहे. तर ते हंगामी अध्यक्ष होते 9 डिसेंबरला. ओके, त्यानंतर 13 डिसेंबरला जी बैठक भरली तेव्हा राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष म्हणून त्यांची कायमस्वरूपी निवड झाली. त्यामुळे हंगामी म्हटलं तर सच्चिदानंद सिन्हा घ्यायचं आहे तुम्हाला अध्यक्ष, आणि कायमस्वरूपी म्हटलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर बघा, पुढे दिलेलंच आहे. चौथा क्वेश्चन बघा. सो याचा आन्सर जे आहे स्टुडंट ते 3 नंबरचं आहे. ओके, त्यानंतर बघा चौथा क्वेश्चन, 13 डिसेंबर 1946ला उद्देशपत्रिका मोतीलाल नेहरूंनी मांडली. तर चुकलेला प्रश्न आहे बघा. का? कारण ते पंडित नेहरू यांनी मांडली होती. म्हणजे हेच कीवर्ड आपल्याला एक्झाममध्ये जास्तीत जास्त विचारले जातात. मग स्टेटमेंट चुकीचं आहे. संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार BN राव होते. अगदी बरोबर आहे. आणि त्यानंतर काय म्हणते बघा, संविधान सभेचे उपाध्यक्ष हे HC मुखर्जी होते. तर येस, डेफिनेटली संविधान सभेचे उपाध्यक्ष हे HC मुखर्जी होते. सो ॲन्सर जे आहे याचं ते आहे B आणि C. ओके, अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर संविधान सभा जेव्हा कायदेमंडळ म्हणून काम करत तेव्हा अध्यक्ष कोण असत? तर ग. माळवणकर हे असत, जेव्हा कायदेमंडळ म्हणून काम करत असेल तेव्हा. आणि घटना निर्मितीचे जेव्हा बैठक भरत होती तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काम करत, म्हणूनच त्यांना घटना समितीचे आपण अध्यक्ष म्हटलं. ओके, आणि कायदेमंडळाचं जेव्हा काम म्हणून करत होतं तेव्हा ग. माळवणकर हे अध्यक्ष राहत होते. ह्या 2 गोष्टी तुम्हाला नक्की आवर्जून लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर बघा, संविधान सभेने राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यांचा कधी स्वीकृत केलं, म्हणजे कधी स्वीकृत करण्यात आलं? तर तारीख लक्षात ठेवा, 24 जानेवारी 1950. म्हणजे 26 जानेवारीच्या 2 दिवस आधी तुम्ही इथं लक्षात घ्यायचं आहे, 24 जानेवारी 1950. मग राष्ट्रध्वज कधी स्वीकारला, हा पण प्रश्न येऊ शकतो. तर 22 जुलै 1947, म्हणजे 15 ऑगस्टच्या काही दिवस आधी. ठीक आहे, 22 जुलै 1947. राष्ट्रकुलचं सदस्यत्व कधी स्वीकारलं आपण? तर मे 1949. आणि घटना स्वीकृत, लक्षात घ्या, कधी करण्यात आली? अधिनियमित अंगीकृत कधी करण्यात आली? 26 नोव्हेंबर 1949. मात्र तिचा अंमल कधी सुरू झाला? तर 26 जानेवारी 1950. ओके, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर 7वा क्वेश्चन बघा, मसुदा, लक्षात घ्या, मसुदा समितीची स्थापना, लक्षात घ्या, 29 ऑगस्ट 1947ला झाली. तर बरोबर आहे. तारीख लक्षात ठेवायची, 29 ऑगस्ट 1947. 29 ऑगस्टला आपला राष्ट्रीय क्रीडा दिवससुद्धा असतो. आणि त्यानंतर बघा, या समितीत अध्यक्ष वगळता 7 सदस्य होते. तर बघा, अध्यक्ष वगळता 7 म्हणजे तर 8 होणार, म्हणून ते चुकीचं ठरणार, कारण अध्यक्ष धरून 7 होते.
ओके, तर इथं लक्षात घ्यायचं तुम्हाला, म्हणून हे बी स्टेटमेंट चुकलेलं आहे आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, लक्षात घ्या. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. सो 3 नंबरचं जे आन्सर आहे ए आणि सी. बी का चुकलं ते तुम्हाला सांगितलं आहे, कारण 1+6 असं पाहिजे होतं. ओके, आणि पूर्णच्या पूर्ण सदस्य जे आहे सदस्य अध्यक्ष हे तुम्हाला इथे पाठ करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा समिती आणि ध्वज दिलेले आहे. तर ध्वज समिती फ्लॅग समिती जी आहे त्याचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर नागरिकत्वावरील समिती हे पाठ ठेवायचं आहे, कारण आपल्या इथं सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट जो झालेला आहे त्या अनुषंगानं हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सो नागरिकत्वावरील समिती जर म्हटलं तर लक्षात घ्या त्या एस वरदाचारी, म्हणजे फर्स्टचं डी घेतलं आपण, लक्षात घ्या. त्यानंतर सी, डी आणि सी 2 नंबरचं ऑप्शन मिळतं आपल्याला. त्यानंतर संस्थानिकांच्या चर्चेसाठी म्हटलं तर बी म्हणजेच पंडित नेहरू आणि गृह समिती म्हणजे ए दिला आहे पट्टाभी सीतारमैया. तर या पद्धतीनं तुम्हाला ह्या समिती आणि त्यांचे अध्यक्ष लक्षात ठेवायचे आहे. सो इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट बघा, नेक्स्ट साईडकडे आपण जाऊ. बघा नेक्स्ट स्लाईडवर काय दिलेलं आहे, स्त्रोत, आणि आपल्याला स्त्रोत ओळखा लावले. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडून घेतले, मूलभूत हक्क आपण अमेरिकेकडून घेतले, तर मार्गदर्शक तत्त्व आपण आयर्लंडकडून घेतले. बट आपण काही अशा गोष्टी पाहणार आहेत ज्या आपल्याला एक्झाममध्ये कन्फ्यूज करू शकतात. तर बघा राष्ट्रपतीच्या निवडणुकीची जी पद्धत आहे स्टुडंट, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आणि राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन ह्या तरतुदी आपण कुठून घेतल्या, तर त्या आयर्लंडकडून घेतलेल्या आहे. मार्गदर्शक तत्त्व तर घेतलेच आपण, मात्र ह्या पण गोष्टी आपण राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन, तर हे आयर्लंडकडून घेतले. तर राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक जर म्हटलं, बघा नामनिर्देशित म्हटलं तर आपण आयर्लंड घेतलं, पण निवडणूक म्हटलं तर दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेलं आहे. ओके, सो हे 2 पॉईंट लक्षात घ्या. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे आयर्लंड. ओके, क्लिअर करायचं तुम्हाला. केंद्राचे निर्देश पाळण्यास जर राज्य अपयशी ठरलं तर राष्ट्रपती कोणती आणीबाणी लावणार, तर बघा तर कोणत्या कलमानुसार लावणार, तिथे राष्ट्रपती राजवटच लागेल, पण कोणत्या कलमानुसार आहे तर 365. मात्र तेच जर इथे शब्द घटनात्मक यंत्रणा कोलमडली असली असती तर आन्सर 356 असलं असतं, कारण राज्य आणीबाणी आपण या पद्धतीनं लावू शकतो. 352 राष्ट्रीय आणीबाणी, 360 म्हटलं तर आर्थिक आणीबाणी. ओके, 52 राष्ट्रीय आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी म्हणजेच वित्तीय आणीबाणी. सो वित्तीय आणीबाणी भारतात एकदाही लागलेली नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर पुढे जो आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे म्हणून याचं जे आन्सर होतं स्टुडंट ते 4 नंबरचं आहे. त्यानंतर बघा पुढे महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासमोर, अचूक जोड्या लावायच्या आपल्याला. इथे कर, केंद्र सरकार कर्ज उभारणी, अनुसूचित क्षेत्र, आदिवासी क्षेत्र प्रशासन आणि वित्त आयोग. तर याचा थेट आपण आन्सर घेऊया. कर जे आहे, कर लक्षात घ्या, कर 265 नुसार लावले जाते आणि ते कायद्याने लावावे लागतात. कर हे सक्तीचे देणे असते. त्यानंतर बघा कर्ज सरकार, जे केंद्र सरकार जे कर्ज उभारणी करते ते 292, आणि जर तुम्हाला राज्य सरकार विचारलं तर बघा इथे 293, म्हणजे कंटिन्यू एका खाली एक आहे. 92 म्हटलं तर 292 जर म्हटलं तर केंद्र सरकार घ्यायचं आहे आणि 293 म्हटलं तर राज्य सरकार कर्ज उभारणी करू शकते. ओके, अनुसूचित क्षेत्र व आदिवासी क्षेत्र प्रशासन याच्याशी संबंधित कलम आहे 244, भाग 10 येते, हे लक्षात ठेवा. भाग कितीमध्ये येते तर 10 येते, 244, आणि क्षेत्र प्रशासनासंबंधित आहे आदिवासी क्षेत्र प्रशासन. आणि वित्त आयोग जर म्हटलं तर 280. तर वित्त आयोगावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, जवळपास 15 ते 20 क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहे. त्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही, तो व्हिडिओ तुम्ही लगेच बघून घ्या. ठीक आहे, तर बघा मग काय आन्सर इथं दिलं आहे. कर आपण 265, केंद्र सरकार कर्ज उभारणी म्हटलं 292, अनुसूचित क्षेत्र व आदिवासी क्षेत्र प्रशासन म्हटलं 244, आणि वित्त आयोग जर म्हटला तर तो आहे 280. वित्त आयोग दर 5 वर्षांनी राष्ट्रपतीला जेव्हा वाटेल तेव्हा ते स्थापन करू शकतात. 280 कलम आहे. ओके, 5 वर्षासाठी तो असतो. 15वा वित्त आयोग जो आहे त्याचे अध्यक्ष NK सिंग आणि सचिव आहे अरविंदा मेहता. त्यानंतर बघा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला, तर बंगालचा पहिला गव्हर्नर जो होता गव्हर्नर जनरल तो होता वारन हेस्टिंग. तर वारन हेस्टिंग हे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल होते. फक्त जर तुम्हाला विचारलं की बंगालचे गव्हर्नर कोण होते पहिले असं, तर रॉबर्ट क्लाइव्ह आन्सर येणार. बट गव्हर्नर जनरल म्हटलं त्यामुळे आन्सर येणार वारन हेस्टिंग, ते तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं. आणि भारताचे पहिले व्हाईसराय जर म्हटले तर लॉर्ड कॅनिंग. ओके, कॅनिंग पाहिजे. ओके, सो लॉर्ड कॅनिंग हे होते, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर पुढे जो आपण हा प्रश्न, या पद्धतीचे प्रश्न आता विचारले जात आहे की कोणत्याही शक्तीचा प्रभाव नसणे हा अर्थ कशात समाविष्ट होईल, तर कोणत्याही शक्तीचा प्रभाव नसणे म्हणजे स्वातंत्र्य असणे, आपण लक्षात घ्या. तर हा जो समावेश आहे सार्वभौम या शब्दामध्ये होईल. कशामध्ये होईल, सार्वभौम. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जो आपण, आणि जर राष्ट्रपती अप्रत्यक्षरित्या निवडले जाते तर ते गणराज्य यामध्ये येईल. ओके, त्यानंतर कोणत्या खटल्यामध्ये असे सांगण्यात आले की प्रस्तावना घटनेचा भाग नाही, तर बेरुवारी युनियन जो खटला होता. ओके, बेरुवारी युनियन. ओके,
बेरुबारी युनियन जो खटला होता लक्षात घ्या 1960चा, त्या खटल्याने सांगितली होती की घटनेचा भाग नाही. मात्र नंतर केशवानंद भारती यांनी पण मान्य केलं. LIC ऑफ इंडिया केस 95मध्ये सुद्धा सांगितलं की घटनेचा भाग आहे. बट कोणतं म्हटलं तर बेरुबारी युनियन लक्षात ठेवा 1960. ओके, लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला जर एक कीवर्ड जरी मिळाला तरी तुम्ही आन्सर काढू शकता बघ टाईपचे जर क्वेश्चन असेल तर. त्यानंतर बघा या लेक्चरमध्ये आपण 50 क्वेश्चन कंप्लीट करणार आणि सेकंड लेक्चरमध्ये 50 असे 100 प्रश्न आपण पाहणार जे आपल्यासाठी अत्यंत उपयोगी असतील. 15 नंबरचा क्वेश्चन आहे, संसदेला नागरिकत्वाचे संपादन आणि समाप्ती करण्यास आणि नागरिकत्व विषयक अन्य सर्व बाबी संबंधी कायद्याने तरतूद करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार दिला. तर बघा नागरिकत्वाच्या बाबतीत कायदा फक्त संसद करू शकते, राज्य विधिमंडळ करत नाही. तर कोणत्या कलमानुसार? कलम 11 नुसार. आणि हे सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट आल्यामुळे ह्या बऱ्याच गोष्टी चर्चेमध्ये होत्या, तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर संसद आणि कलम 11. आपल्याला नागरिकत्व कोणत्या कलमानुसार आहे? कलम 5 नुसार आहे. आणि कलम 8 काय म्हणते तर मूळ भारतीय वंशाच्या नागरिकत्वासंबंधित तरतूद आहे, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर 16 नंबरचा क्वेश्चन आहे, एखादा व्यक्ती सलग 7 वर्ष भारताबाहेर सामान्य वास्तव्य करत असल्यास त्याचे नागरिकत्व लोप पावते. बरोबर आहे, पण काही अपवाद आहे. काही विद्यार्थी असेल, काही नोकरीवाले व्यक्ती असेल, ओके, सरकारी सेवेतील, तर त्यांचे नागरिकत्व लोप पावणार नाही, कारण ऑब्व्हियसली 7 वर्षापेक्षा जास्ती काळ त्यांना बाहेर राहावं लागेल ना. तर इथं लक्षात ठेवायचं काही अपवाद असतात. ओके, एखाद्या व्यक्ती 7 वर्ष बाहेर असला तर नागरिकत्व लोप पावते. आणि दुसरं स्टेटमेंट काय म्हणते, एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व अर्ज करण्यापूर्वी भारतात 12 महिने सलग असणं आवश्यक असते. ओके, याच्यासाठी काही वर्षाची तरतूद पण आहे, त्यात तुम्ही वाचलेलं असेल. तर इथे या प्रश्नाचं उत्तर यापैकी नाही, म्हणजे कोणतीही चुकीचं नाही, दोन्ही विधान बरोबर आहे. 17 नंबरचा क्वेश्चन बघा स्टुडंट, कलम 13(3) जे आहे यामध्ये कायदा हा शब्द आहे. तर मग कायदा म्हणजे काय? तर कायदा कायमस्वरूपी कायदे म्हणजे संसद आणि राज्य विधिमंडळांनी केलेले कायदे. तात्पुरते कायदे म्हणजे जे अध्यादेश असतात, राष्ट्रपती अध्यादेश काढतात कलम 123 नुसार. राष्ट्रपती 123 नुसार, राज्यपाल म्हटलं तर 213. हा 2 समोर घ्यायचा म्हणजे 213 तुम्हाला मिळून जाते, ते राज्यपाल येणार. ओके, आणि अध्यादेशाचा कालावधी हा 6 आठवडे असतो. मात्र अधिवेशन जर सुरू नसेल तर 6 महिने 6 आठवडे जास्तीत जास्त होऊ शकते. वैधानिक कार्यकारी विधिनियमाच्या आधारे पण कायदा म्हणू शकतो आपण. आणि कायद्याचे गैरविधिक जे स्रोत आहे, जे रूढी परंपरेनुसार पडले असेल ते या चारही गोष्टीचा समावेश 13(3) मध्ये होतो. हा प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहे, लक्षात ठेवायचं आहे. आन्सर आहे वरील सर्व. ओके, त्यानंतर बघा आपण नेक्स्ट स्लाईडकडे जाणार आहे. बघा आता बघू आपण 18 नंबरचा क्वेश्चन स्टुडंट. बघा 18 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो, प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेबद्दल कायदे. आता हे टाडा, रासुका, मिसा हे कायदे तुम्ही बघून घ्याल. ओके, आता बघा आपण प्रश्नाकडे जाऊ. घटनेच्या 22 कलमांमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता देण्यात आलेली आहे. यस, राईट आहे, कलम 22. आणि या अंतर्गत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला जास्तीत जास्त 3 महिने स्थानबद्धता ठेवता येईल. 3 महिन्यापेक्षा जास्त ठेवता येणार नाही. जर ठेवायचं असलं तर मग लक्षात घ्या संमती घ्यावी लागते. आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धता हा विषय म्हणते राज्यसूचीमध्ये येतो. तर बघा हे स्टेटमेंट जे आहे स्टुडंट चुकलेलं आहे. तर हा जो विषय आहे हा समवर्त सूची आणि केंद्र सूची या 2 विषयामध्ये येतो. लक्षात घ्या सूच्यामध्ये येतो पण राज्यसूचीमध्ये येत नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आन्सर आहे ए आणि बी. त्यानंतर बघा पुढे काय म्हटलेलं आहे, 19 नंबरचा क्वेश्चन महत्त्वाचा क्वेश्चन आहे. मूलभूत हक्कांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र प्रारंभिक असमावेशक स्वरूपाचे आहे असं म्हटलेलं आहे. मात्र हे चुकलेलं आहे. बघा प्रारंभिक म्हणजे आपण थेट जाऊ शकतो. असमावेशक का नाही आहे? कारण आपल्याला कलम 226 नुसार उच्च न्यायालयात सुद्धा दाद मागता येते. आणि कलम 32 नुसार जे आहे लक्षात घ्या, कलम 32 नुसार आपण म्हणू शकतो की सर्वोच्च न्यायालयामध्येच जाता येते. त्यामुळं इथं आपण म्हणू शकतो की समावेशक आहे. जर तो फक्त सर्वोच्च न्यायालयामध्येच, लक्षात घ्या, जर तो फक्त सर्वोच्च न्यायालयामध्येच गेलेला असता, ओके, तर तो आपण असमावेशक म्हटू शकलो असतो. पण इथं उच्च न्यायालयामध्येही पण आपल्याला जाता येते, त्यामुळं हा समावेशक आहे, लक्षात घ्या. म्हणून स्टेटमेंट चुकलेलं आहे. आणि बी स्टेटमेंट काय म्हणते बघा, सर्वोच्च न्यायालय कलम 32 नुसार प्राधिलेख करतात, बरोबर आहे, तर उच्च न्यायालय 226 नुसार. ओके, सो म्हणून जे याचं आन्सर आहे ते घेतलेलं आहे, लक्षात घ्या. बी स्टेटमेंट इथं बरोबर आहे. मात्र जे ए स्टेटमेंट आहे इथे, ते ए स्टेटमेंट काय झालेलं आहे, ते ए स्टेटमेंट चुकलेलं. त्यानंतर पुढे बघा, त्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करूया. त्यानंतर आपण काय म्हटलं बघा, 20 नंबरचा क्वेश्चन बघा काय होता, प्रतिषेध प्राधिलेख हा न्यायिक समन्यायिक विरुद्धच काढता येतो म्हणते. ओके, आता जो प्रतिषेध प्राधिलेख आहे, ओके, लक्षात घ्या, हा न्यायिक व समन्यायिक विरुद्धच काढता येतो, हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर उत्प्रेषण जे आहे स्टुडंट, उत्प्रेषण ज्यालाच आपण प्राकर्षण म्हणतो, हा न्यायिक समन्यायिक आणि प्रशासकीय या
अधिकारी यांच्या विरुद्ध सुद्धा काढता येईल. त्यामुळे ए आणि बी. मग तुम्ही इथे एकच गोष्ट लक्षात ठेवा आता पाठ करण्यासाठी, प्रतिषेध म्हटलं तर न्यायिक समन्यायिक लक्षात ठेवायचं, आणि उत्प्रेक्षण प्राकर्षण जर म्हटलं न्यायिक समन्यायिक आणि प्रशासकीय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही आणि इम्पॉर्टंट आहे ते. ठीक आहे. त्यानंतर बघा 21 नंबरचा क्वेश्चन, कलम 21 काय म्हणतो बघा, भारताच्या संघ या संकल्पनेपेक्षा भारताचे राज्यक्षेत्र ही संकल्पना काय आहे, व्यापक आहे. ओके, भारताच्या संघ या संकल्पनेपेक्षा राज्यक्षेत्र हे व्यापक आहे. ओके, आणि दुसरं काय म्हणते स्टेटमेंट, संसदेला नवीन राज्याची निर्मिती तसेच विद्यमान राज्यांच्या सीमा अथवा नावे यात बदल करण्याचा अधिकार कलम 2 मध्ये आहे. तर हे स्टेटमेंट जे आहे हे चुकलेलं आहे, कारण कलम 3 मध्ये पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण बाहेरचा प्रदेश घेतला, एखादा बाहेरच्या देशातला प्रदेश घेतला आणि त्याच्यापासून राज्य निर्मिती केली तर कलम 2 मध्ये येईल, म्हणजे हा बहिर्गत संबंधित आहे. बट आपण आतल्यात, जसं आपण आंध्र प्रदेशमधून तेलंगणा निर्माण झालेला आहे, तर भारतामध्येच आतल्यात गोष्ट होती. ओके, हे राज्य होतं, त्यामुळे लक्षात घ्या हे कलम 3 नुसार होणार. सो तुम्हाला इथे हा एक मायक्रो पॉईंट आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे याचं स्टेटमेंट जे आहे ते ए बरोबर आहे, संघ संकल्पनेपेक्षा राज्यक्षेत्र, कारण राज्यक्षेत्रामध्ये राज्य पण येते, केंद्र शासित प्रदेश पण येतो आणि नव्याने संपादित केलेला प्रदेश पण येतो. त्यामुळे राज्यक्षेत्र हे संघ या संकल्पनेपेक्षा व्यापक आहे, लक्षात घ्या. आणि आपण म्हणू शकतो कलम 1 मध्ये राज्यांचा संघ असा उल्लेख करण्यात आलेला आहे, त्यामुळे ते आपण व्यापक म्हणू शकतो. ओके, त्यानंतर पुढे बघा 22 नंबरचा क्वेश्चन, राज्याचे नाव सीमा क्षेत्रफळ यात फेरफार करताना कोणत्या अटी महत्त्वाच्या आहे, यावर शुअरली आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. राज्याचे नाव सीमा क्षेत्रफळ, आता कलम 3 आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की एखाद्या राज्याचे नाव सीमा क्षेत्रफळ यात बदल करणे कलम 3 मध्ये येते, आणि अंतर्गत राज्याची निर्मितीसुद्धा कलम 3 मध्ये येते. आता हे स्टेटमेंट काय बघूया आपण, राष्ट्रपतींची शिफारस असल्याशिवाय असे विधेयक संसदेत काय करता येणार नाही, मांडता येणार नाही. तर हे पण बरोबर आहे, यासाठी राष्ट्रपतीची शिफारस असल्याशिवाय ते आपल्याला विधेयक संसदेत मांडताच येणार नाही. आणि बी स्टेटमेंट, संबंधित राज्य विधिमंडळाचे विचार मते स्वीकारणे बंधन हे संसद आणि राष्ट्रपती यांच्यावर नसते. ओके, तर हे पण विधान काय आहे, बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही विधान काय बरोबर आहे, म्हणजे राष्ट्रपतीची आपण म्हणू शकतो शिफारस असणे आवश्यक आहे, त्यांच्याशिवाय ते मांडता येणार नाही, म्हणजेच राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक आहे, आणि संबंधित राज्य विधिमंडळाच्या विचार मते स्वीकारण्याचं बंधन, आणि मग लक्षात घ्या राज्यानं दिलेले काही विचार मते आहेत तर ते स्वीकारण्याचं बंधन संसद आणि राष्ट्रपतीवर नसते. ओके, तर इथं पॉवरफुल जे आहे ते संसद आहे आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा 23, भारताचे संघशासन राज्यांचा विलोप घडून आणू शकते, हे विधान काय आहे, तर हे विधान जे आहे पूर्णतः बरोबर आहे, कारण भारत भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे. ओके, लक्षात घ्या, भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे कोण, आपला भारत, त्यामुळं पूर्णतः बरोबर आहे, फेरफार करू शकते. ओके, कोण, संसद. स्वातंत्र्यानंतर 3 संस्थाने भारतामध्ये विलीन झाली, त्या विलीनीकरणाचा आपल्याला क्रम लक्षात ठेवायचा आहे. तर बघा पहिल्यांदा आपण त्यांचे बघू, जुनागड जनमताने विलीन झाले, हैदराबाद ऑपरेशन पोलो तुम्हाला माहीत असेल, जम्मू काश्मीर राज्याच्या सहीद्वारे ते कराराने आलेले आहे. आता जुनागड जे झालं ते विलीन झालं 20 फेब्रुवारी 48ला, हैदराबाद 17 सप्टेंबर 48ला, आणि जम्मू काश्मीर 26 ऑक्टोबर 1947ला. आता याचा जर क्रम बघायला गेलो तर 47 आधी येणार, त्यामुळं पहिल्यांदा जम्मू काश्मीर विलीन झालं, त्यानंतर आपण 2 नंबर जुनागड, कारण 20 फेब्रुवारी 48 आणि 17 सप्टेंबर 48, तर 3 नंबर हे. तर याचा जो क्रम आहे तो CAB आहे. मी तुम्हाला पाठ करण्यासाठी सांगू इच्छितो की वर बघा उत्तरेकडे जम्मू काश्मीर आहे, त्यामुळं पहिल्यांदा ते विलीन झालं, त्यानंतर जुनागड गुजरातमध्ये आहे त्यामुळे ते 2 नंबर, आणि इथे हैदराबाद जे आहे ते आपण तेलंगणा लक्षात ठेवू. ओके, सो जम्मू काश्मीर, जुनागड, हैदराबाद असं जरी आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे आलो तरी आपल्याला याचा क्रम मिळेल. ओके, त्यानंतर पुढे बघा 25 नंबरचा क्वेश्चन काय आहे स्टुडंट, तो बघूया आपण. राज्य व त्यांची स्थापना वर्ष आपल्यासमोर दिलेली आहे. तर बघा नागालँडची स्थापना कधी झाली, तर ती झाली 1963मध्ये. यावर प्रश्न विचारला जातो, आता हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. मणिपूर, मेघालय, त्रिपुरा म्हटलं तर 1972 म्हणजे DC. सिक्कीम म्हटलं तर 1975. ओके, त्यानंतर हा झाला B, आणि गोवा म्हटलं तर 30 मे 1987 A. सो DCB आहे. बट आपण इथं लक्षात घ्यायचं आहे, नागालँड 63, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय म्हटलं तर 72, सिक्कीम म्हटलं तर 75, आणि गोवा म्हटलं तर 87. ओके, हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. बाकी इथे डिटेल्स दिलेले आहे ते बघून घ्यायचं, आणि समजा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम जर वाटला तर लगेच चेक करून घ्यायचं आहे. ओके, ठीक आहे, बाय सिली मिस्टेक जर तुम्हाला काही वाटलं असेल तर. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघू आपण 26वा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क हा परकीयांना उपलब्ध नाही म्हणते. तर बघा परकीयांना
कोणता मूलभूत हक्क उपलब्ध नाही. तर भेदभावाविरुद्ध हक्क कलम 15मध्ये येते. धर्मवंश लिंग जात या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. कायद्यापुढे समानता म्हटलेलं आहे 14 कलममध्ये येते. पहिल्यांदा आपण वाचून घेऊ. सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी कलम 16 आणि सांस्कृतिक शैक्षणिक तत्त्व 30. तर आपल्याला माहीत असलं पाहिजे परकीयांना कलम 15, 16, 19, 29 आणि 30 ह्या 5 कलमा ज्या आहे लक्षात घ्या. ह्या 5 कलमा परकीयांना लागू नाही, म्हणजे ह्या फक्त भारतीयांना लागू आहे. आणि इतर कलमा ह्या भारतीयांना लागू आहे तर परकीयांनाही लागू आहे. बट ह्या कलमा लागू नाही एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं. 15, 16 कंटिन्यू, मध्ये 19 घ्या आणि पुन्हा 29, 30 घ्या, ह्या लागू नाही आहे. आता बघा भेदभावाविरुद्ध लागू आहे का? मग नाही आहे, म्हणून 15. कायद्यापुढे समानता आहे कारण 15, 16, 19, 29, 30मध्ये कलम 14 म्हणजे ही त्यांना लागू आहे. आपल्याला विचारलं आहे कोणती लागू नाही आहे, त्यामुळे ही एक लागू नाही आहे. सार्वजनिक रोजगारामध्ये समान संधी बघा, ते पण त्यांना लागू नाही आहे. आणि सांस्कृतिक शैक्षणिक तत्त्वे ही पण त्यांना लागू नाही आहे. ओके, तर आता काय म्हणते की परकीयांना उपलब्ध नाही. तर कलम 14 आहे लक्षात घ्या. हा प्रश्न आपण रद्द केला का? कारण इथे ॲन्सरच निघत नाही आहे. त्यामुळं जर त्यांनी म्हटलं असतं इथं उपलब्ध नाही, उपलब्ध आहे जर असं असलं असतं तर याचं ॲन्सर आपण म्हटलं बी घेतलं असतं. बट असं ॲन्सर अवेलेबल नव्हतं म्हणून हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता. तर तुम्ही लक्षात घ्या कोणते मूलभूत हक्क हे परकीयांना उपलब्ध नाही. तर कलम 15नुसार, कलम 16नुसार, कलम 19नुसारचे, त्यानंतर 29 आणि 30नुसारचे. आणि पाठ करायला खूप इझी आहे. 15, 16, 19 सेंटरमध्ये घ्यायचा, 29 आणि 30 लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर बघा 27 नंबरचा क्वेश्चन आहे. घटना दुरुस्ती 42ने खालीलपैकी कोणत्या कलम मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट केल्या? 42नं कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहे? तर बघा 39A, त्यानंतर आहे 43A, त्यानंतर बघा 48A आणि 39F. तर ह्या ज्या 4 गोष्टी आहेत तुम्हाला लक्षात ठेवायच्या. 39A, 43A, 48A. ए वाले जास्त दिसत असेल. 39A, 43A, 48A आणि एका 39F. तर 43B का नाही? कारण हा सहकारी सोसायट्या संबंधात आहे आणि या संबंधित जी घटना दुरुस्ती आहे ती आहे 97वी. ओके, 2011मधली घटना दुरुस्ती 97वी. हे 43B जे कलम टाकण्यात आलं ते 97नं आणि इथं विचारलं होतं 42, त्यामुळे आन्सर नंबर याचं 2. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. अचूक गट कोणता नाही? भाग 16मध्ये जाती येतात, जातींचा उल्लेख आहे. भाग 17मध्ये भाषा आहे. भाग 20मध्ये घटना दुरुस्ती दिलेला आहे. तर भाग 14मध्ये निवडणूक आयोग नाही, निवडणूक आयोग भाग 15मध्ये येतो. आणि 14मध्ये कोण येते? न्यायाधिकरण झालं, MPSC, UPSC वगैरे हे भाग 14मध्ये येतात. अखिल भारतीय सेवासुद्धा 14मध्ये येतात. म्हणून हा प्रश्न चुकला आहे, कारण निवडणूक आयोग 15मध्ये येते, भाग 15मध्ये. लक्षात ठेवायचं. आणि निवडणूक आयोगाची कलम आहे 324. पुढे नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 29 नंबरचा बघा. मूलभूत कर्तव्यांचा क्रमानुसार क्रम लावा. आता मूलभूत कर्तव्य 11 आहे. घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नव्हती, हे लक्षात घ्या. कारण 42वी घटना दुरुस्तीनं 1976मध्ये हे टाकण्यात आले होते, त्यामुळे घटनेत असणार का नाही. 42नं 10 कर्तव्य टाकण्यात आले. तर 86वी जी अमेंडमेंट झाली होती 2002मध्ये तेव्हा 11वे कर्तव्य टाकण्यात आले. 11 नाही तर 11वे. ओके, तुम्हाला वाटेल की 11 कर्तव्य टाकण्यात आले म्हणजे तर आकडा 10, 21 झाला असता तो. 11वे टाकण्यात आले, त्यामुळे लक्षात घ्या. इथे शब्दाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. 11वे आणि 11 याचा आपल्याला क्रम पाठ पाहिजे. तर 11 याचा क्रम तुम्ही पाठ करून घ्या. तर इथं आपण बघूया. संमिश्र संस्कृतीचं समृद्ध वारसा जतन करणे 6. मी तुम्हाला हे जे ऑप्शन 4 दिले आहेत ते पाठ नक्की करून देणार. संमिश्र संस्कृतीचा वारसा 6 वरून 6 लक्षात ठेवा. त्यानंतर वने, सरोवरे, नद्या, वन्यजीवसृष्टी यांचं नैसर्गिक जो पर्यावरण आहे त्याचं संरक्षण करणे, तर हे आहे 7. आणि आपण नेहमी म्हणतो की आपल्याला पर्यावरणाचा काय असला पाहिजे 7, त्यामुळं 7 नंबर आकडा. वारसा हा 6. ठीक आहे. त्यानंतर बघा देशाचे संरक्षण करणे आव्हान दिले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे 4. संरक्षण 4 अक्षरी शब्द म्हणून 4 लक्षात ठेवा. देशाचे संरक्षण 4. आणि भारताचे सार्वभौमत्व, एकता, एकात्मता यांचं पण संरक्षण करणे, इथे पण संरक्षण आहे. बट देशाचं संरक्षण म्हटलं तर 4. आणि इथे बघा देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि एकात्मता हे 3 शब्द आले तर 3 नंबर तुम्ही इथं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला क्रम आपोआप मिळेल. ओके, सो क्रम जो दिलेला आहे तुम्हाला इथे मिळेल तो DCAB. ओके, डी म्हणजे आधी 3 येणार, त्यानंतर C म्हणजे 4 येणार, ए म्हणजे लक्षात घ्या 6 आणि बी म्हणजे 7. असा त्याचा क्रम आहे. तर क्रमावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. आता ऑब्वियसली आपण 2021मध्ये एक्झाम द्यायला जात आहे तर पेपरचं पॅटर्ननुसार आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असते. 30 नंबरचा क्वेश्चन बघा. मूलभूत कर्तव्य हे भारतीय तसेच परकीयांना लागू आहे. अचूक पर्याय कोणता? तर नॉट म्हणजे एकही पर्याय अचूक नाही आहे, म्हणजे बरोबर नाही आहे, चुकलं. मूलभूत कर्तव्य हे भारतीय तसेच परकीयांना लागू आहे, तर परकीयांना लागू नाही, ते भारतीयांना लागू आहे.
मूलभूत हक्क हे फक्त भारतीयांनाच लागू आहे, तर हे चुकीची गोष्ट आहे. भारतीय तसेच परकीयांना लागू आहे, म्हणजे इंटरचेंज केलेलं आहे आपण. आताच तर आपण बघितलं की फक्त 15, 16, 19, 29, 30 हे जर सोडले तर बाकी जे अधिकार आहेत ते परकीयांनासुद्धा लागू आहे. हे फक्त परकीयांना लागू नाही, त्यामुळं फक्त भारतीयांनाच नाही तर परकीयांना लागू आहे. मात्र मूलभूत कर्तव्य फक्त भारतीयांना लागू आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आताच आपण बघितलं होतं भारत हा भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे राज्य आपण म्हणू शकतो, राज्य हे एखाद्या राज्यातून दुसरं राज्य वेगळं निघू शकते, परंतु देशाच्या बाहेर नाही निघू शकत. लक्षात घ्या. त्यामुळे भंजक राज्यांचा जो अभंजक संघ आहे हे महत्त्वाचं आहे. आणि अमेरिका जे दिलेला आहे हा अभंजक राज्यांचा अभंजक संघ आहे. लक्षात घ्या, अभंजक राज्यांचा अभंजक संघ आहे. तर हे दोन्ही जे विधान आहे ते बरोबर आहे, पाठ करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी भारतातील घटनेचे एकात्मक वैशिष्ट्य, ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता बघा, एकात्मक वैशिष्ट्य विचारलेले आहे. तर एकात्मक वैशिष्ट्य कोणकोणत्या पहिल्यांदा बघून घेऊ. घटक राज्य अभंजक नाही, एकात्मक वैशिष्ट्य आहे. एकात्मक म्हणजे आपण म्हणू शकतो जे पॉवर फक्त संघाकडे आहे, केंद्र सरकारकडे आहे. ओके. आणि संघात्मक जर म्हटलं, लक्षात घ्या, एकात्मक म्हणजे हे पॉवर केंद्राकडे आहे. आणि जर संघात्मक वैशिष्ट्य असलं असतं, इथे एकात्मकच्या जागी जर संघात्मक वैशिष्ट्य असलं असतं तर त्या दोन्ही गोष्टीच्या बाबतीत केंद्र आणि राज्यांना आपण म्हणू शकतो एक अधिकार आहे दोघांना पण. आणि जेव्हा एकात्मक येईल तेव्हा एकात्मक म्हटलं तर तुम्हाला लक्षात येईल की केंद्राकडे. बस हे कीवर्ड तुम्ही दोन लक्षात ठेवा पाठ करण्यासाठी. आता बघा, घटक राज्य अभंजक नाही, म्हणजेच आपण म्हणू शकतो की एकात्मक वैशिष्ट्य आहे. अखिल भारतीय सेवा राज्यसभाच निर्माण करू शकते, त्यामुळे ते पण एकात्मक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बघा, आर, घटनेची लवचिकता, म्हणजे आपण म्हणू शकतो इतर राज्याची परमिशन घ्यावी लागणार नाही, एकदम साध्या बहुमतानं होईल, त्यामुळे घटनेची लवचिकता हे सुद्धा एकात्मक आहे. पण घटनेची तात्परता म्हटलं ते संघात्मक होईल. आता PQR हे आन्सर आहे, बट लिखित राज्यघटना का नाही, कारण हे संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे. लक्षात घ्या, संघराज्यात्मक वैशिष्ट्य आहे. ओके. तर इथे जे आन्सर आहे ते आहे 2 नंबर्स. आय होप की तुम्हाला हे कन्सेप्ट कळलेली असेल. या पद्धतीनं आपल्याला वैशिष्ट्य विचारले जातात. बट इथे एकात्मकही शब्द नसेल आणि संघात्मकही शब्द नसेल तर हे सगळेच वैशिष्ट्य आहे घटनेची. बट एकात्मक आलं तर तुम्हाला एकात्मक घ्यावं लागेल आणि संघात्मक आले तर तुम्हाला संघात्मक घ्यावे लागणार. म्हणजे हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे स्टुडंट. ओके. आणि इथं एकच राज्यघटना म्हटलं तर ते एकात्मक राहील, कारण राज्याची घटना आपली इथं अवेलेबल नाही आहे. ओके. आणि 33 नंबरचा क्वेश्चन बघा, आपण 50 क्वेश्चन कंप्लीट करणार आहे, बट ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ग्रॅन्युअल ऑस्टिन बघा, यांनी भारताच्या संघराज्याला सहकारात्मक संघराज्य म्हटलं. अगदी बरोबर आहे. KC व्हेअर यांनी अर्ध किंवा निमसंघराज्य म्हटलं. तर पॉल ॲपलबॉय यांनी बहुसंघराज्य किंवा अतिसंघराज्य म्हटलं. तर हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. BCA दिलं आहे, म्हणजे ग्रॅन्युअल ऑस्टिन सहकारात्मक संघराज्य, KC व्हेअर म्हटलं तर अर्ध निमसंघराज्य आणि ॲपलबॉय म्हटलं तर बहुसंघराज्य. ओके. तर हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा, पुढच्या स्लाईडकडे आपण जाणार आहे. 34 नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. बघा, 34 नंबरचा क्वेश्चन आहे आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बघा, घटना दुरुस्ती विधेयकविषयी चुकीचं पर्याय निवडायचं आपल्याला. कोणतं विधान चुकीचं आहे? 3 नंबर आन्सर घेतला. बघूया कसं. हे विधेयक खाजगी तसेच सरकारी सदस्य मांडू शकतात. अगदी बरोबर. घटना दुरुस्ती खाजगी तसेच सरकारी सदस्य मांडू शकतात. सरकारी सदस्य म्हणजे मंत्री आणि उरलेले जे सदस्य आहेत ते आहे खाजगी. ओके, लक्षात ठेवायचं आहे. तर दोघं पण मांडू शकतात. अशा विधेयकाबाबत संयुक्त बैठक बोलावली जाऊ शकत नाही, हे तर आपल्याला पण माहीत आहे, बोलवली जाऊ शकत नाही. तसं धनविधेयकाच्या बाबतीत संयुक्त बैठक बोलावली जात नाही. आणि हे विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीची आवश्यकता हवी म्हणते. तर लक्षात घ्या, हे विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीची आवश्यकता हवी का? तर आवश्यकता नसते. ओके. राष्ट्रपतीला खूप कमी अधिकार आहे या बाबतीत. आणि हे विधेयक कोणत्याही सभागृहात सुरुवातीला मांडता येते. तर हे पण बरोबर आहे. तुम्ही लोकसभेतही स्टार्टिंग करू शकता किंवा राज्यसभेतही स्टार्टिंग करू शकता, पण राज्य विधिमंडळात तुम्ही स्टार्टिंग करू शकत नाही. मात्र मान्यतेसाठी राज्य विधिमंडळाकडे जे साध्या बहुमतानं राज्य विधिमंडळ पारित करेल तेव्हा निम्म्या राज्याची परमिशन आवश्यक असते. लक्षात घ्या. सो हे विधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमतीची आवश्यकता हवी का? तर नसते. लक्षात ठेवा. संसदेच्या साध्या बहुमताने कशामध्ये घटना दुरुस्ती करता येते? साधं बहुमत, विशेष प्लस निम्म्या राज्याची संमती, असं आपण 3 पद्धतीनं घटना दुरुस्ती करू शकतो. बट साध्या बहुमतानं विचारलं त्यामुळे आपण आन्सर बघूया. साध्या बहुमतानं टी सोडून सर्व. तर मग टी म्हणजे काय? 7वी अनुसूची जी आहे ज्याच्यामध्ये विषय देण्यात आलेले आहे ती विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्याची संमती पाहिजे. मग उरलेलं ऑप्शन काय आहे? नवीन राज्याची स्थापना एकदम साध्या बहुमतानं करू शकता. नागरिकत्व बघा, इव्हन नागरिकत्वामध्ये सुद्धा साध्या बहुमतानं, आणि अलीकडे झालेली आहे त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. सदस्य संसदेची गणसंख्या हे सुद्धा साध्या बहुमतानं, आता 110 आहे गणसंख्या, ज्याला कोरम म्हटलं जाते. विधान परिषदेची निर्मिती 169, नष्ट करणे 169, हे सुद्धा साध्या बहुमतानं आहे. आणि मतदारसंघ परिसीमन जी कलम 82 आहे ते सुद्धा साध्या बहुमतानं आहे. तर या पद्धतीनं लक्षात ठेवा. 7वं येत नाही कारण ते विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्याची
आपण म्हणू शकतो साधं बहुमत आवश्यक असेल. आणि त्यानंतरचा प्रश्न बघा 36 नंबरचा, खूप व्हॅल्युएबल क्वेश्चन आहे स्टुडंट. तुम्ही जर हे व्यवस्थित केला हा पेपर तर मला तरी विश्वास आहे की आपल्याला चांगले मार्क्स येणाऱ्या एक्झाममध्ये मिळतील. शंकरीप्रसाद खटला 1951, गोलकनाथ खटला 1967, केशवानंद भारती खटला 73. ॲन्सर काय आहे वरील सर्व. तर बघूया. शंकरीप्रसाद खटला 1951 म्हटलं की संसद मूलभूत हक्कात म्हणजे मूलभूत हक्कात घट करायला येते, घट किंवा ते रद्द करू शकते असं सांगितलं. गोलकनाथ खटल्यानं म्हटलं की संसद मूलभूत हक्कात घट किंवा ते रद्द करू शकत नाही, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आणि केशवानंद भारतीनं मूलभूत संरचनेचे तत्व लागू केले. म्हणजे एक शंकरीप्रसाद खटला असा एक खटला होता की त्यांनी म्हटलं होतं की मूलभूत हक्कात संसद घट करू शकते किंवा ते रद्द करू शकते. ओके, सो हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. आन्सर तिन्ही स्टेटमेंट जे आहे ते बरोबरच आहे. राष्ट्रपतीच्या महाभियोग कलम 61 जे आहे, ज्यांच्यानुसार महाभियोग लावला जातो कलम 61 नुसार, तर क्रियेत कोणाचा सहभाग असतो म्हणते. तर बघू, निर्वाचित संसद, निर्वाचित विधानसभा, तर हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये पाहिजे. निर्वाचित शब्द जर आला, निर्वाचित संसद म्हणजे लोकसभेचे निर्वाचित सदस्य निवडून आलेले, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि विधानसभेचे निर्वाचित, म्हणजे निवडणूक आली तर फक्त निर्वाचितच लागेल. मात्र जेव्हा महाभियोग राष्ट्रपतीवर लावला जातो तेव्हा फक्त पूर्ण संसद, ओके, पूर्ण संसदच लागेल. म्हणजे विधानसभेचे जे निवडणुकीला आले होते निर्वाचित सदस्य ते सुद्धा येणार नाही. आणि पूर्ण संसद म्हणजे इथं नामनिर्देशित सदस्य पण असणार आणि निर्वाचित असणार, जे नामनिर्देशित निवडणुकीमध्ये नव्हते. सो हे लक्षात ठेवायचं. म्हणून निवडणूक म्हटलं तर हे इथं आपण क्लिअर करून दिलं आहे. आणि महाभियोग म्हटलं तर पूर्ण संसद. आणि बघा, जेव्हा उपराष्ट्रपतीची निवडणूक होते तेव्हा पूर्ण संसद जे आहे ते वोटिंग करू शकते. तर हे पण इथे क्लिअर करून दिलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे. आणि त्यानंतर बघा 38 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो, तर लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्ष दोघेही गैरहजर असल्यास राष्ट्रपती कोणत्याही सदस्यात अध्यक्ष म्हणून नेमतो म्हणते. आणि लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्ष दोन्ही पदं रिक्त असल्यास अध्यक्षीय पॅनलमधील एका व्यक्तीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाते. तर इथं लक्षात घ्याजोगी एक गोष्ट आहे, हे दोन्ही विधान चुकलेले आहे. बघा, जेव्हाही गैरहजरचं मॅटर आलं, लक्षात घ्या, गैरहजर आणि एक रिक्त म्हणजे पद खाली आहे. गैरहजर म्हणजे अब्सेंट, रिक्त म्हणजे त्या पदावर कोणीच नाही आहे. जेव्हा गैरहजर असते, लक्षात घ्या, तेव्हा त्यांच्या अध्यक्षीय पॅनलमधील एक व्यक्ती अध्यक्ष म्हणून काम करेल. पण केव्हा, जेव्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही अब्सेंट असेल. कारण अध्यक्ष अब्सेंट असेल आणि उपाध्यक्ष नसेल तर उपाध्यक्षच अध्यक्ष बनेल ना. बट दोघं पण अब्सेंट आहे तेव्हा, गैरहजर आहे तेव्हा अध्यक्षीय पॅनलमधला एक व्यक्ती अध्यक्ष म्हणून काम करेल. बट इथं राष्ट्रपती म्हटलं आहे त्यामुळे हे स्टेटमेंट चुकलेलं आहे. आणि लक्षात घ्या, लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्ष हे दोन्ही पद रिक्त जेव्हा खाली असते पद तेव्हा राष्ट्रपती हे निर्माण करणार. त्यामुळे र लक्षात ठेवू शकता तुम्ही, रिक्त आणि राष्ट्रपती या पद्धतीनं तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. म्हणून हे दोन्ही स्टेटमेंट चुकले. कळलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. तर 39 बघा, राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा अधिकार स्वेच्छाधीन अधिकार नाही. अगदी बरोबर आहे. ओके, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने त्यांना तो अध्यादेश काढावा लागतो. त्यानंतर अध्यादेशाचा महत्तम कालावधी 6 महिने 6 आठवडे असू शकतो ऑब्व्हियसली, ठीक आहे. आणि कोणती एक सभागृह अधिवेशनात असताना त्यांना अध्यादेश काढता येते. एक सभागृह अधिवेशन असताना म्हणजे दुसरं अधिवेशनात नाही आहे. म्हणजे अध्यादेश केव्हा काढता येतो, जेव्हा दोनपैकी एक असेल. म्हणजे एक अधिवेशन नाही, एक सभागृह चालू नाही आहे, एक सभागृह चालू आहे, तेव्हाही राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात. किंवा दोन्ही अधिवेशनं, लक्षात घ्या, दोन्ही सभागृहाचे अधिवेशनं चालू नाही तेव्हाही राष्ट्रपती काढू शकतात. मात्र दोन्ही चालू असेल तर काढू शकणार का नाही. त्यामुळे सिम्पलमध्ये फक्त शब्दाची रचना चेंज केलेली आहे. कोणतीही एक सभागृह असताना तरी बरोबर आहे, आणि नसताना आलं तरी बरोबर होणार आहे. ओके, कारण अध्यादेश तेव्हाच काढला जाऊ शकतो जेव्हा दोन्ही अधिवेशनं चालू नाही किंवा मग एक चालू आहे. ओके, तर याचा आन्सर आहे वरील सर्व. त्यानंतर बिनविरोध निवडून येणारे भारताचे पहिले राष्ट्रपती NS रेड्डी, नीलम संजीव रेड्डी हे होते, बिनविरोध निवडून आले होते. उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करताना सर्वप्रथम ठराव राज्यसभेत प्रभावी बहुमताने पारित करावा लागतो, तर लोकसभेमध्ये साध्या बहुमताने. लक्षात घ्या, जेव्हा पदावरून दूर करण्याचा ठराव येतो तेव्हा सुरुवात फक्त राज्यसभेतूनच करता येते, ते पण प्रभावी बहुमताने, आणि लोकसभेमध्ये साध्या बहुमताने. मात्र राष्ट्रपतीच्या बाबतीत असं नाही आहे. राष्ट्रपतीच्या बाबतीत सुरुवात तुम्ही लोकसभेतूनही करू शकता आणि राज्यसभेतूनही तुम्ही स्टार्टिंगला मांडू शकता, पण दोन्ही इथं विशेष बहुमत लागेल. म्हणजे इथं तुम्ही सुरुवात कुठूनही करू शकता, मात्र इथे सुरुवात फक्त राज्यसभेमध्येच करावी लागते, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. ओके, त्यानंतर पुढे जाऊ आपण. त्यानंतर नेक्स्ट लास्ट स्लाईड आहे आपल्यासमोर. 50 क्वेश्चन आपले कंप्लीट होतील आणि भाग दुसऱ्यामध्ये पण आपण 50 क्वेश्चन कंप्लीट करणार आहे. 42 प्रश्न बघा. कलम 74मध्ये राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करतात, तर चुकीचं आहे. 75मध्ये कलम कोणती स्टुडंट लक्षात घ्या, कलम 75 जे आहे 75मध्ये आहे ती तरतूद, 74मध्ये मंत्रिमंडळ आहे, त्यामुळं हे स्टेटमेंट चुकलं. आणि भारताचे पहिले हंगामी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा होते, हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे आन्सर जे आहे ते आहे बी बरोबर.
पंतप्रधान पुढीलपैकी कोणत्या परिषदेचे अध्यक्ष असतात? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे पण असतात, राष्ट्रीय जलसंपदा परिषदेचे असतात, नीती आयोगाचे असतात, लक्षात घ्या. त्यानंतर NDC जे आहे त्याचे पण ते अध्यक्ष असतात. मात्र विभागीय परिषदेचे अध्यक्ष हे गृहमंत्री असतात. ओके, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे, मंत्र्याचे वेतन भत्ते राष्ट्रपती ठरवतात. चूक, मंत्र्यांचे वेतन भत्ते संसद ठरवते. ओके. आणि 3 प्रकारच्या मंत्र्याव्यतिरिक्त संसदीय सचिव हा एक उपप्रकार आहे, त्यांचा दर्जा हा उपमंत्र्यासारखा असतो. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. का चुकलं? कारण मंत्र्याचे वेतन भत्ते राष्ट्रपती नाही तर संसद ठरवते. लक्षात घ्या, महत्त्वाचे पॉईंट्स आहे सगळे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, अटर्नी जनरल ऑफ इंडिया या पदास संबंधित कलम 76 आहे, म्हणजेच महान्यायवादी. अगदी बरोबर आहे. ते राष्ट्रपतीच्या मर्जीनं पद धारण करतात, हे पण बरोबर आहे. ते खाजगी वकील म्हणून काम करू शकतात, तर अगदी बरोबर आहे, कारण ते पूर्णकालीन वकील नाही आहे. ते खाजगी वकील म्हणून सुद्धा काम करू शकते, पण समोरचा पक्ष सरकार नसावा. ओके. त्यानंतर 46 काय म्हणते बघा, 46 प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या पदाला घटनेच्या नियंत्रणाखाली सर्वात महत्त्वाचं अधिकारी पद मानलं आहे? तर कॅगला त्यांनी म्हटलं, कारण कॅग हे भारतीय संपत्तीचे काय असतात? संरक्षक असतात. आणि 47 नंबरचा प्रश्न बघा, एखाद्या प्रदेशाशी संबंधित असलेल्या कोणत्याही कराची किंवा शुल्काचे निव्वळ उत्पन्न महालेखा परीक्षकाकडून प्रमाणित केलेली असेल तर कलम कोणती आहे? 279. तुम्ही निव्वळ उत्पन्न शब्द लक्षात घ्या आणि कलम 279. UPSCची सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपतीला आहे. आणि एक लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे, तर उच्च न्यायालयाची न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना आहे. आणि अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या टोटल 34 झालेली आहे, एक सरन्यायाधीश आणि अन्य 33. 49. मूळ घटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होती? तर मूळ घटनेमध्ये ती किती होती? 8 होती, एक सरन्यायाधीश आणि 7 अन्य, तर 8 होती. आज जवळपास 33 झालेले अन्य, पण सरन्यायाधीश जर आपण त्याच्यामध्ये घेतली तर टोटल झालेले आहेत 34. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे आपला आजच्या लेक्चरमधला बघा, न्यायाधीश चौकशी कायदा 1968 अंतर्गत न्यायाधीशास पदावरून दूर करणे विषयक प्रक्रिया सांगायची आहे आपल्याला. आन्सर AC बरोबर आहे, A आणि C बरोबर आहे, B चुकलेला आहे. बघूया का. तर बघा, लोकसभेच्या बाबतीत किमान 100 आणि राज्यसभेच्या बाबतीत किमान 50 सदस्यांनी सही करून अध्यक्ष किंवा सभापतीला तो सादर करावा लागतो. ओके, जो ठराव आहे अविश्वासाचा तो न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा, म्हणजे लोकसभेत 100 लागेल आणि राज्यसभेत 50. बरोबर आहे. असा प्रस्ताव अध्यक्ष किंवा जे सभापती आहे, जे पीठासीन आहे, त्यांना स्वीकारावाच लागतो. तर असं अट नाही आहे, ते नाकारू पण शकते आणि स्वीकारू पण शकते. लक्षात घ्या, ते नाकारू पण शकतात आणि स्वीकारू पण शकतात, त्यामुळे ते चुकलेलं होतं. आणि C, न्यायाधीश वरील आरोपाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करावी लागतात. तर हे सुद्धा विधान काय आहे? बरोबर आहे. त्यामुळे याचं जे आन्सर आहे ते आहे A आणि C. तर या पद्धतीनं आपण 50 क्वेश्चन कव्हर केलेले आहे. ओके.